काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। जनतेकडून सुद्धा या हल्ल्याचा निषेध केला जात आहे। याशिवाय आता या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती भारतानं सुद्धा पाकिस्तानाला सडेतोड उत्तर द्यावं अशी भावना जनतेमध्ये पाहायला मिळत आहे। या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आपण आता जनतेशी संवाद साधणार आहोत। जनतेचं मत काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। पाकिस्तान याची काही गिनती नाही भारतासमोर। बरं, पाहायला गेलं तर इथे त्यांनी युद्धच करायला डायरेक्ट ऑन दी स्पॉट शूट करायला पाहिजे। जे आतंकी आहेत ना, भारताने कुठल्याच आतंकीला पकडून त्या जेलमध्ये टाकायचं ना, डायरेक्ट इकडे ऑन दी स्पॉट शूट करायचा, ही आमची प्रतिक्रिया आहे। तुम्ही त्यांना ठेवणार, त्यांना परत पाळणार, परत आपला भारताचा खर्च वाढवणार, त्याला अर्थ नाही काही। ऑन दी स्पॉट त्यांना शूट करून टाकायचा, ही आमची प्रतिक्रिया आहे। हा हल्ला पहिला आणि शेवटचा स्टार्ट टू एंड डायरेक्ट करून टाकायचा। आता बघायचं ना पाकिस्तानला, डायरेक्ट पाकिस्तानला कोलॅप्स केलं चालून जाईल। आम्हाला तेव्हा एवढं आता पाकिस्तानबद्दल तीव्र आम्ही खेद व्यक्त करतो त्यांच्या। नागरिक आपले जवळचे होते आणि जवळच्या काय केलं गोळ्या घातल्या पाहिजे आणि एअर स्ट्राईक सगळे संबंध एक राष्ट्र आहे, पण त्यांच्याकडे येतो। काय वाटतं, काय केलं पाहिजे? पाकिस्तानवर हल्ला करायला पाहिजे, दहशतवाद्यांना ठेवायचं नाही, शूट करायला पाहिजे। बस इथे पुसत बसायचं नाही इकडे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि सिक्युरिटी टाईट केली पाहिजे। टाईट करायला जेवढे पर्यटक वाढलं होतं गेल्या वर्षी, ते सिक्युरिटी जर तुम्ही दिली असती तिकडे, सिक्युरिटी जेव्हा जागेवर आपला भारत देश या बाबतीत खूप हुशार आहे। कारण आजही आपल्या भारतातील नागरिकांना त्या लोकांनी धर्म, जात, पंथ याच्यात अडकून ठेवलेलं। सगळ्यात महत्वाचं पाकिस्तान याची काही गिनती नाही भारतासमोर। बरं, पण ह्यांना आज काहीतरी इव्हेंट पाहिजे किंवा काय, यांना राजकारण, आता याच्यावर पण राजकारण करतील। हे सरकार कोणाचे असो, हे लोक राजकारण करतील। सगळ्यात महत्वाचं की मिलिटरीचे जे आज आपल्या लष्करातले सैन्य आहे, तुम्ही त्यांच्या पेन्शन बंद करता आणि तुम्ही 5 वर्ष आमदार खासदार निवडून येतात आणि तुम्ही आयुष्यभर पेन्शन घेणार, त्यांच्या 10 पट पेन्शन। खासदार व्हा, नगरसेवक व्हा, तुम्हाला जर देशाची सेवा करायचं एवढं चळ आहे ना, मग त्या चळ ते करता करता एखादा नगरसेवक सुद्धा, 5 वर्ष नगरसेवक झालेला नगरसेवक सुद्धा आज कोट्यावधी होतो। कसा होतो? तुम्ही कोट्यावधीश होता ना, मग टॅक्स भरतो, आमच्या जीएसटी आमच्यावर लादले गेले, आपण इथे निवांत झोपतो। त्यांच्या त्या जागेला पूर्ण त्यांनी ते म्हणजे उडवलं होतं। तर तसंच हे पण कसं शकतं की अरे आपल्याला आता हे नाही केलं पाहिजे आणि कुठेतरी तो एक त्यांच्यावरती थोडा म्हणजे हे काय म्हणतो की भीती ऍक्शन झाली पाहिजे आणि ते लोक घाबरून राहिले पाहिजेत आपल्या इंडियन्स मिलिटरी मॅन्स वरती किंवा आपले जे आपली इंडियन्ससाठी, की ह्या लोकांनी आता आपण असं नाही केलं पाहिजे, नाही तर यापुढे आपल्यावरती काही ना काहीतरी कारवाई होऊ शकते। ऍक्च्युली पाहायला गेलं तर इथे त्यांनी युद्धच करायला हवं। आणि मुळात हा जो मुद्दा उचललाय, हिंदू मुस्लिम एवढे दिवस झाले आपल्या एकत्र राहतो, एकत्र मिळून मिसळून राहतो। पर्यटकांनी काही नाही असंही म्हटलंय की आम्ही एवढे वर्ष येतो जातो, तरी हा हिंदू मुस्लिमचा कधी झालेला नाहीये। हा एक प्रकारे म्हणतात ना, कोणीतरी प्लॅन करूनच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आणि काही लोकांनी ह्याबद्दल कल्पना असणार आहेत, ते ज्या पद्धतीमध्ये मी न्यूज वाचली आहे त्या पद्धतीत मला हेच माहिती झालंय की त्या साईडला जाणारे मोदी होते, त्यांनी तो प्लॅन कॅन्सल करून ते डायरेक्टली बाहेर गेले। आणि हे असं का, कारण त्यावेळेस इथे जी बंदोबस्त असतो तो एकही बंदोबस्त नव्हता। तर यामध्ये आपल्याही सरकारचा काहीतरी हात आहे असं मला तरी वाटतं, की अदरवाईज हे एवढं झालं नसतं। विनाकारण त्या बिचाऱ्या महिलेचा झाला, तो जे काका मामा सगळेच गेलेत, हे सगळे म्हणजे विनाकारणच गेलेले आहेत। हा राजकीय एक म्हणतात ना, एक राजकीय युद्धच आपल्याकडे चाललेलं आहे। पाकिस्तान करताय किंवा कोण करताय ह्याचा आपल्याला काही कल्पना नाहीये, पण हे जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत आणि ह्याबद्दल आपल्या सरकारलाही कल्पना होती। तर जनतेची मतं आपण जाणून घेतली। जनतेनं आपल्याशी संवाद साधत असताना काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती निषेध व्यक्त केलेला आहे। याशिवाय आता थेट युद्ध करा किंवा पाकिस्तानाला सडेतोड उत्तर द्या अशी मागणी जनतेने आपल्याशी बातचीत करताना केलेली आहे। याशिवाय हा जो हल्ला
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा पहिला आणि शेवटचा हल्ला असावा अशी सुद्धा मागणी जनतेने बातचीत करताना आपल्याशी केलेली आहे. मात्र या सगळ्यावरती या दहशतवादी हल्ल्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही MyMahaNagar.com ला व्हिजिट करायला विसरू नका. माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.